त्यामुळे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी भेदरून गेलंय। सगळ्या परिसरात या ठिकाणी दहशत जी निर्माण झाली। खरं तर वाणी साहेबीत आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, खूप वाईट परिस्थिती आहे। आमच्याच खरं तर कुटुंबातील नारायणवाडी परिसरातील आमचे विलासनाना पानसरे, कैलासनाना पानसरे, सुभाषदादा पानसरे अतिशय चांगले काम करणारे मंडळी, त्यांच्याच कुटुंबातील कन्या या कुटुंबात खरं तर दिली। आमचे जावई या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यावेळेस सकाळी घटना घडली त्यावेळेस खरं तर पोलीस डिपार्टमेंटशी पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात होतो, परंतु इथं आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली। या ठिकाणी सगळा बोरी गावचा सगळा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण पाहतो की सगळं कुटुंब, सगळी लोक या दहशतीखाली आहेत, या दरोड्याच्या दहशतीखाली आहेत। कारण आपण पाहिलं की इथं आल्यानंतर दोन्ही दरवाजे एवढ्या मोठ्या दगडांनी तोडून टाकले। जर हीच दगडी जर आमच्या लोकांच्या डोक्यावर पडली असती तर काय अवस्था झाली असती। आज घरात लहान लेकरं आहे, आमच्या सगळ्या महिला भगिनी आहे आणि आज सुमारे जवळ 15 ते 20 तोळ्यांचं ऐवज या ठिकाणी चोरट्यांनी त्या ठिकाणी लंपास केला, चोरून नेला। ज्यावेळेस दरोडेखोर आतमध्ये घुसले त्यांनी ह्या गोष्टीची पर्वा नाही केली की या ठिकाणी आमचे जावई असतील यांच्यावर पण त्या ठिकाणी प्रतिकार केला, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर त्याच्यामुळे सगळं कुटुंब भेदरून गेलं। आज लहान लेकरं घरात होती, त्यांनी एकही अशी खोली अशी ठेवली नाही की तिथे त्यांनी ती उचकली नाही। सगळंच यांचे बेड पासून कपाटापर्यंत हे सगळं त्यांची उचकपाचक केली। आज सगळ्या घरातला जो ऐवज आहे खरं तर तो त्यांनी चोरून नेला। आज खरं तर शेतकरी कुटुंब आहे। माझी या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती राहील, जेवढं लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करा आणि आमचे हा कुटुंबाचा जो ऐवज गेलाय तो परत त्यांना रिकव्हर मिळावा